हाय, मी श्रद्धा आणि 6:30-7च्या दरम्यान अचानक आमच्या घरी ललिता काकू आल्या. यांनी आमच्या आईकडे शिवण क्लास लावलाय, पण या अचानक संध्याकाळच्या वेळी कशा काय आल्या ते आम्हाला कळेच ना. मग त्यांनी त्यांची पिशवी उघडली आणि बोलल्या की तुमच्यासाठी एवढ्या ताज्या भाज्या मी खास गडबडीने घेऊन आली आहे. एवढं भारी वाटलं ना आम्हाला. काही भाज्या तर मी पहिल्यांदा बघत होते. त्यांनी त्यांच्या घराबाहेरच्या परिसरात आणि रानात वगैरे भरपूर वेगवेगळ्या भाज्या लावलेल्या आहेत आणि त्या नेहमीच आम्हाला काही ना काही देत असतात. बऱ्याच दिवसापासून त्यांना आम्हाला हे मशरूम खायला घालायचं होतं. मग त्यांनीच ते स्वच्छ केलं आणि बोलल्या माझ्या समोर आत्ताच हे बनवा आणि खाऊन बघा कसं लागतंय. रेसिपी पण त्यांनीच सांगितली. काही नाही, तव्यामध्ये तेल टाकायचं, त्याच्यामध्ये कांदा परतून घ्यायचा, हळद मीठ आणि चटणी परतून घ्यायची, त्यामध्ये स्वच्छ केलेले मशरूम टाकायचे, थोडंसं परतायचं, पाण्याचा शिपका द्यायचा आणि झाकून 2 मिनिटं शिजवायचं. इतकी चविष्ट लागत होती ना ही भाजी. खरंच अशी निरपेक्ष जीव लावणारी माणसं आपल्या आयुष्यात कायम असावीत नाही.